नमस्कार. या ठिकाणी आपण दहेगाव जिल्हा परिषद गट आणि गुरसाळी पंचायत समिती गटामध्ये आहे. तर या ठिकाणी आपण डोंबाळवाडी या ठिकाणी आहे. तर आपण जाणून घेऊया प्रतिक्रिया. काय वाटतंय आता पंचायत समिती झेडपी इलेक्शन लागलेलं आहे, काय वाटतं कसं असतं उमेदवार? दहेगाव जिल्हा परिषद गट आणि गुरसाळी पंचायत समिती गण, तर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटात काय आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने या गावासाठी रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात कमीत कमी 9 ते 10 कोटी रुपये या गावासाठी दिलेले आहेत. आमच्या गावाला जिनपुरी डोंबाळवाडी हा रस्ता अत्यंत खराब होता. आतापर्यंत या रस्त्याचं कितीतरी आमदार खासदार होऊन गेलं, पण कुणीसुद्धा हा रस्ता केलेला नाही. उलटं हा रस्ता करायचाच नाही असं प्रस्थापितांचं म्हणणं होतं. तरीसुद्धा त्यांच्या म्हणण्याला विरोध करून माजी आमदार राम सातपुते साहेब यांनी हा जिनपुरी डोंबाळवाडी रस्ता केलेला आहे. आणि तसं जर पाहिलं तर आमच्या गावात मुलगीसुद्धा द्यायला नको म्हणत होती हा रस्ता नसल्यामुळं, परंतु आता हा रस्ता आमचा पूर्ण डांबरी झालेला आहे. पुन्हा डोंबाळवाडी कुरबाई रस्ता झालेला आहे, डोंबाळवाडी देशमुखवाडी रस्ता झालेला आहे, डोंबाळवाडी शिंदेवाडी रस्ता झालेला आहे काय, आणि अंतर्गत रस्तेसुद्धा आमचं भरपूर झालेलं आहेत काय. आता तुम्हाला सांगतो, बाळूमामाचं एक सभामंडपाची आमची मागणी आहे. कलेक्टरच्या सहीसाठी फक्त राहिले पत्र तिथं रेडी आहे, फक्त कलेक्टर साहेबांचे आचारसंहिता असल्यामुळे ते एक पत्र आम्हाला मिळालं नाही. आणि अजून आमचं अंतर्गत रस्तं आत्ता सध्या इथं रुपनर वस्ती नंबर 1मध्ये सभामंडप केला आहे. राम सातपुते साहेबांच्या माध्यमातून एक सभामंडप एक तिथं झालेला आहे. पुन्हा आत्माराम विठ्ठल रुपनोर यांच्या वस्तीला आता एक 10 लाख रुपयाचा एक रस्ता आलेला आहे. पुन्हा इथं स्मशानभूमीचे पूर्ण कंपाऊंड आलेलं आहे. गावात हायमास्ट दिवं भरपूर झालेला आहे तो सातपुते साहेबांच्याच माध्यमातून काय. अंतर्गत रस्ते इथं DP आलेलं आहेत काय. आणि याच्यामुळं या मतदारसंघात आणि जी काय आमचं राहिलेलं अजून काय कामं येते तर ती भारतीय जनता पार्टीच पूर्ण करू शकते. आणि त्यातली त्यात आमची पूर्ण गावातर्फे मागणी आहे की हे मागासवर्गीय जिल्हा परिषद गट आमचा मागासवर्गीयांना असल्यामुळं राम सातपुते साहेबांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती संस्कृतताई रामभाऊ सातपुते यांचीच आम्ही पहिल्यांदा पसंती यांनाच दिलेली आहे आणि त्यांचीच आमची मागणी सातत्याने आहे. आणि पंचायत समिती गणातून कोण इच्छुक आहेत काय तुम्हाला? आमच्या गुरसाळी पंचायत समिती गणातून आमच्या तर अजून कोणी भाजपतर्फे फक्त एकमेव शेळके साहेबच आहेत. शेळके साहेबांनी मागच्या ह्याच्यात प्रत्येक गावात विकास केलेला आहे. प्रत्येक कुस्ती क्षेत्र असो, सामाजिक कार्य असो, बाळूमाचा सभामंडप असो, काय दवाखान्याचे असो. आता त्यांनी सध्या कोविड काळात केलेलं काम तर सर्वांच्या व्हिडिओ सर्वांच्या परिचयात आहेच. शिवाय आता त्यांनी प्रत्येक गावात ह्या 7 गावात 10 गावासाठी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे. आता इथं या खेड्यापाड्या गावात कुठली वाहतुकीची सुविधा नसती, वाहनांची सुविधा नसती, तर तिथं त्यांनी एक फोन केला, त्यांच्या ड्रायव्हरचं नाव नंबरही दिलेला आहे. एक फोन केला की लगेच ॲम्ब्युलन्स येणार, कुठेही दवाखान्यात डिझेलवारी घेऊन जाणार आहे तिथे काय. अशा पद्धतीनं आम्हाला पंचायत समितीसाठी सुद्धा शेळके साहेबच उमेदवार असतात. आम्ही वर मागणी चालू आहे आमची आणि ती पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे. जिल्हा परिषदला संस्कृतताई सातपुते आणि पंचायत समितीला दत्तात्रय शेळके साहेब यांना आमची 100% पसंती आहे. आपलं तेच म्हणणं आहे की जिल्हा परिषदला संस्कृतताई सातपुते आणि पंचायत समितीला दत्तात्रय विठोबा शेळके साहेब यांचीच मागणी आहे आमची. हां, पक्ष जो उमेदवार देईल भाजप त्याचं सगळे आम्ही अगदी मनापासून काम करू. कुठलाही उमेदवार देईल, पण जिल्हा परिषद गटासाठी संस्कृतीताईंसाठीच आग्रहाची मागणी आहे सगळ्यांची. आपलं काय म्हणणं असतं? काय वाटतंय आपल्याला आता कोण उभा राहावं असं वाटतंय भाजपकडून? भाजपकडून संस्कृतीताई जिल्हा परिषदला आणि आपल्या ह्याच्याकडून पंचायत समितीकडून शेळके साहेब. हां, आम्हाला आमच्या गावासाठी 70 वर्षात कुणी जी केलं नाही
कामं केली नाही केली नाही ती रामभाऊनं केली आणि शेळके साहेबांनी 5 वर्षात करून दावली ती. त्यामुळं आमची जनता भाजपचे जे भाजपचा उमेदवार देईल त्याच्या मागं ठाम उभा राहणार आहे. आता या तुमच्या डोंबळवाडी गावामध्ये एकूण किती गट आहेत? भाजप असेल, राष्ट्रवादी असेल? 3 गट आहेत. 3 गट. 3 गट. मग इथं जास्त पसंती कुठल्या गटाला मिळेल काय वाटतं? आता पाठीमागच्या वेळेस विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत मला सांगा प्रत्येक ह्याच्यात या लाडक्या बहिणी भारतीय जनता पार्टीलाच पसंत देते त्या. काय कारण देवाभाऊचेच ज्यांनी देवाभाऊनी जे केलं आहे, आज शेतकऱ्यांसाठी देवाभाऊनी सोलर पंप दिलेत, काय घरात सोलर पंप, सौर ऊर्जा आलेली आहे. पुन्हा लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला देवाभाऊ 1,500 रुपये देतात आहे. महायुती सरकार 1,500 रुपये देतं आहे. काय पुन्हा शेतकऱ्यांना आपल्या नमो सन्मान निधी येतो या 1,500 रुपये 2,000 रुपयाचा 3-4 महिन्याला. त्याच्यामुळं इथं आमचं चांगलं म्हणजे भाजपला ह्यावेळी चांगलं मतदान होणार आहे. तुमच्या गावासाठी कुणी काय केलंय काय वाटतं तुम्हाला? गावासाठी रामभाऊ आणि शेळक्याने केलंय. रामभाऊने शेळक्याने रस्ता आमच्या गावाला नव्हता, रस्ता दिलाय रामभाऊने शेळक्या साहेबाने. लाडक्या बहिणीचं पैसे शेळक्या साहेबाने दिल्या तया. पुरी पोराशी मिळत नव्हत्या ती साहेबांनीच हे केलं ते. आणि रामभाऊची बायको माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. शाल साडी घेऊन मला इथं बघायला आली ते 2दा. आम्ही तीच दोघं सांगत्याला शेळक्या साहेब रामभाऊ त्याला आम्ही मत देणार. झालं का? तुमची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली. आता तुम्ही डोंबळवाडीवरून तुमच्या शिंदेवाडीला निघालाय. हा बरोबर. कोणाला पसंती आहे तुम्हाला? तुमची भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना? भाजपच का? हा भाजपच कशामुळं? काम आहेत का? काम हा काम काम आहेत चांगलं का? आहे. हा कोण वाटतं इथं? जोरावर भाजपच. रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. हो ओके.